मित्रांनो, सध्या पीएम मोदींनी मागील आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांना आवाहन केलं होतं आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या चर्चा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चालू आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे का, आता सध्याचे गंभीर पॉईंट असा आहे चर्चेचा की भारताकडे सध्या फक्त 18 दिवसांचाच तेल साठा बाकी आहे, बरोबर। आणि खरंच भारताची परिस्थिती गंभीर आहे का, येणाऱ्या काळामध्ये आणखी गंभीर होऊ शकते का? कारण भारताचा जर ऑइल स्टॉक संपला तर पुढचा काय प्लॅन होणार आहे याच्यामध्ये, बरोबर। आणि गोल्ड खरेदी नक्की का कमी केली पाहिजे, बरोबर। आणि आताच्या कंडिशनला जे काही येतंय, म्हणजे आपण बघितलं असेल की 1992 साली फॉरेक्स रिझर्व्ह फक्त 10 दिवस पुरतील एवढेच होते, त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमी ओपन केली गेली। आताची अशी कंडिशन आहे की 18 दिवस पुरेल एवढाच ऑइल साठा आहे असं सांगितलं जातंय वर्तमानपत्रांद्वारे, बरोबर। अगदी मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सारं नवीन नॉलेज आणि नवीन माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळेल। आणि महत्त्वाची गोष्ट, हे तुम्हाला तुमच्या जे काही पोर्टफोलिओ डिझाईन करता त्याच्यामध्ये डिसिजन घ्यायला खूप चांगलं कामाला येईल सध्याच्या सिच्युएशन मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी चॅनलला क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण इथे आम्ही सगळी माहिती मराठीमध्ये आणि इन डिटेल देण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, हे तुम्ही बरोबर ऐकलं की आज आपण बोलणार आहोत अशा एका संकटाबद्दल ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर, आपल्या घरच्या बजेटवर आणि डायरेक्टली आपल्या भारताच्या इकॉनॉमीवर होऊ शकतो। आणि कोण म्हणतंय की इलेक्शनमुळे आपल्याला सगळ्यांपासून रियालिटी लपवण्यात आली आणि जसं की इलेक्शन संपलं तशा सगळ्या गोष्टी समोर आल्या। जर तर वर जाऊ नका, आपण थोडं प्रॅक्टिकल मध्ये आता याच्यामध्ये थोडा विचार करूया आणि शेवटी ठरवायचे की काय आपल्याला येणार पुढचा ऍक्शन प्लॅन प्रत्येकात असला पाहिजे याच्यामध्ये। आता पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आणि बऱ्याच इतर वस्तूंचे दर वाढवण्यात आले आताच्या कंडिशनला। आणि सध्या इराणने इंडियन कार्गो शिपवर हल्ला केलाय, तुम्ही बघितलं असेल संपूर्ण शिप समुद्रामध्ये जळून खाक झाला आणि बुडून गेले याच्यामध्ये। आता हे होतंय ना, हे काही चांगल्या गोष्टी नाहीत आताच्या कंडिशनला, कारण आता क्रूड ऑइल क्रायसिस आणि मिडल ईस्टचं टेन्शनमुळे भारतासमोर सगळ्यात मेन म्हणजे एनर्जीचं चॅलेंज उभं राहिले, ओके। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पीएमने आता रिसेंटलीच काल परवाच यूएई सोबत एक महत्वाचं अग्रीमेंट केलं, जेणेकरून भारताचा गॅस सप्लाय सुरळीत राहू शकतो। आता गॅसवर हे जे काही डिस्कशन आहेत ना, हे करण्यासाठी आता खूप मोठ्या मीटिंग्स मोठ्या लेवलला पण चालू आहे। त्याच्याबरोबर त्याचबरोबर आपल्या नागरिकांना पण सांगितलं की फ्यूल सेव्हिंग करायचे, बरोबर। आणि जगातील जवळपास 27 देशामध्ये, लक्ष देऊन ऐका, आताच्या कंडिशनला जगभरामधील जवळपास 27 देशामध्ये एनर्जीचं रेशनिंग सुरू झालंय। म्हणजेच काही ठिकाणी फ्यूल आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर मर्यादित केला जातोय का, तर हे देश जवळपास 90 ते 100% बाहेरच्या देशांवर डिपेंड आहेत हे एनर्जी सोर्सेस मिळवण्यासाठी। आपल्यासारखी कंडिशन कदाचित त्यांची असेल, कारण आपणही 85 ते 90% सगळं आयात करतो। आता आपल्याकडे इंडियाकडे येतो थोड्या याच्यामध्ये भारताची परिस्थिती किती गंभीर आहे हे आपण समजून घेऊया। त्याच्या आधी सांगतो की आम्ही रिसेंटली आमच्या ऑफिसमध्ये ऑफलाईन सेशन्स पण सुरू केलेत। तुम्हालाही जर ऑफलाईन बॅचेसमध्ये इन्व्हॉल्व होऊन तुम्हालाही जे काही पर्सनल फायनान्स प्रोफेशनल रिगार्डिंग गोष्टी इन डिटेलमध्ये समजून घ्यायच्या असतील, तुम्हाला एक स्वतःचा चांगला प्लॅन बनवायचा असेल, तर नक्कीच तुम्ही त्याचा विचार करू शकता आणि आम्हाला जॉईन करू शकता। आपल्या मेन पॉईंटकडे पुन्हा येतो मित्रांनो। सध्या भारताकडे फक्त 18 दिवसांचा एक इमर्जन्सी ऑइल स्टॉक असल्याचं सांगितलं जातं याच्यामध्ये, जे काही न्यूज बुलेटिन्स येतात त्याच्यामधून। आता एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट इथं जर तुम्ही लक्षात घेतला तर फेब्रुवारीच्या शेवटी इराण आणि इस्रायलचा कॉन्फ्लिक्ट सुरू झाला, बरोबर। तेव्हा क्रूड ऑइलचा स्टॉक जवळपास तेव्हा 15% कमी झाला, कारण असं नसतं ना की इम्पोर्ट करून आपल्याला दिलं, कुठेतरी रिझर्व्ह पण ठेवले जातात त्याच्यामध्ये, बरोबर। आता पूर्वी भारत रोज जवळपास 5 मिलियन बॅरलचं ऑइल इम्पोर्ट करत होता, पण आता ही इम्पोर्ट थेट 4.5 मिलियन बॅरलवर आली आहे। म्हणजे दररोज जवळपास 0.5 मिलियन बॅरल्स कमी ऑइल भारतामध्ये येते। आता ते कमी येते म्हणजे कुठेतरी तरी वापरावं लागणार आहे, कारण लोकांचा तर खर्च चालू आहे आणि जे काही ऑलओव्हर आपण सगळं वापरतो त्याचा तर खर्च चालू आहे। आता ही जी काही कंपनी आहे हिच्या माहितीनुसार इम्पोर्ट कमी झाल्यामुळे इंडियन रिफायनरीजला आता जुना स्टॉक वापरून काम चालवायला लागतं याच्यामध्ये। आता फेब्रुवारीमध्ये भारताकडे जवळपास 107 मिलियन बॅरलचा स्टॉक होता आणि मार्च मध्ये तो 95 मिलियन बॅरलवर आलाय। आता फक्त 91 मिलियन बॅरल शिल्लक आहेत। आता जर तुम्ही विचार केला हे काय असतं बाबा याच्यामध्ये, तर थोडं डिटेल
मध्ये समजून सांगतो. भारताची जवळपास 85% एनर्जी रिक्वायरमेंट इम्पोर्टवर आहे, ही तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. म्हणून भारताने आता अमेरिकेला पण विनंती केली आहे की आम्हाला रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करायला सवलत जी काही दिली होती ती पुन्हा एकदा वाढवा. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याला का त्यांना वारंवार हे करायला लागतंय, हे तुम्हाला मी आधी पण हे सगळं डिटेल सांगितले, त्यामुळे सगळे व्हिडिओ बघत राहा. बरोबर. आणि हा जो काही 91 मिलियन बॅलरचा जो काही साठा आहे तो 18 दिवस पुरेल एवढाच आहे, कारण आपली रोजची रिक्वायरमेंटला जर तुम्ही डिवाइड केलं तर तो आकडा येऊन जातो. आता प्रश्न येतो, भारत ऑइल स्टॉक कुठे ठेवतो? हे जर तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की भारताने काही स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे इमर्जन्सी ऑइल स्टोरेज तयार करून ठेवलेत, आणि ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये. पहिला आहे आपला विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये, दुसरा आहे मंगळुरूमध्ये कर्नाटकामध्ये, आणि तिसरा आहे पदूर अर्थात कर्नाटकामध्येच. आता ही तिन्ही ठिकाणांची एकूण क्षमता सुमारे 37 मिलियन बॅलर आहे. ओके. आणि धक्कादायक गोष्ट अशी याच्यामध्ये की सध्या हा स्टॉक कॅपॅसिटीच्या फक्त 64% भरलेला आहे. आता मित्रांनो, या सगळ्यात मोठा परिणाम आपल्या डेली लाईफवर दिसायला सुरुवात झाली आहे. याला आपण जर म्हणू शकतो याच्यामध्ये की कॅस्केडिंग इफेक्ट्स एक्सपर्ट लोक याला म्हणतात. ओके. कारण गेल्या 48 तासामध्ये गोल्ड आणि सिल्वरवर इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहे, तुम्ही बघितले असेल. दुधाचे दर 2 रुपये प्रति लिटर वाढलेत. पेट्रोल डिझेल जवळपास 3 रुपयाने महाग झाले. सीएनजी 5 रुपये प्रति केजीने वाढवलेला आहे. फूड इन्फ्लेशन देखील वाढतंय. अगदी टोमॅटोचे भाव पण 35% वाढलेत. कोकोनट 44% महाग झाले. कॅबेज 25% वाढलाय. आता याचा थेट परिणाम हॉटेल्स, कॅफेज, टी स्टॉल्स, ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर होणार येणाऱ्या काळामध्ये. बरोबर. ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो सारखे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मचे पण चार्जेस वाढू शकतात. बरोबर. ऑटो, कॅब, ट्रान्सपोर्ट महाग होऊ शकतं याच्यामुळे. तर क्लोथ्स, फर्निचर आणि मेडिसिन किंवा मेडिकल इक्विपमेंटचे रेट देखील याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने वाढू शकतात, जे आता वाढलेले नाहीयेत. ओके. आता एक्सपर्टच्या मध्ये पेट्रोल डिझेल अजून 13 ते 15 रुपये पर लिटर महाग होऊ शकतं जर ही परिस्थिती निवडली नाही तर. निवडलं तर पूर्वपदावर हळूहळू येऊ शकतं, त्यामुळे त्यात काय भिण्याची गोष्ट नाहीये. ओके. आता हे सगळ्या जरतरच्या गोष्टी त्याच्यामध्ये. बरोबर. कारण सध्या ऑइल कंपनीज ऍक्च्युअल कॉस्ट पेक्षा कमी दरामध्ये फ्यूल विकतायत. बरोबर. पण ह्याचा लॉस कोणाला ना कोणाला तरी बेअर करावा लागतोय. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटकडून गोल्ड परचेसिंग कमी करायचा पण सल्ला दिलाय. आता याच्या मागे एक मोठं इकॉनॉमिक रिझन असतं याच्यामध्ये. आता ते पण थोडं समजून सांगतो. ओके. पॉईंट घेतलाच आहे आपण याच्यामध्ये. तर कारण भारत जगामधील सगळ्यात मोठ्या गोल्ड इम्पोर्ट करणाऱ्या देशांपैकी, म्हणजे चायना आणि इंडिया यांचं नाव जगभरामध्ये घेतलं जातं गोल्ड इम्पोर्ट मध्ये. बरोबर. आणि सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे 880 मेट्रिक टनचा गोल्ड रिझर्व्ह आहे. आता जेव्हा देश मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड इम्पोर्ट करतो तेव्हा त्यासाठी काय लागतात, डॉलर मोठ्या प्रमाणामध्ये लागतात, कारण त्याच्यातच पेमेंट होणार आहे. आता होतंय काय, सध्या ऑइल इम्पोर्ट, वॉर सिच्युएशन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे इनडायरेक्टली आपल्या रुपयाचं कंबरडं मोडलं. रुपया वीक होतो. तुम्ही बघितलं असेल 96 रुपयाची लेव्हल पण त्याने क्रॉस केलेली. बरोबर. आता त्यामुळे भारताचा डॉलर रिझर्व्ह म्हणजे फॉरेक्स रिझर्व्हवर प्रेशर येणार आहे. साहजिक आहे ना, तो कमी होणार फास्ट मध्ये. त्यामुळे जर लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड खरेदी चालूच ठेवली तर हा प्रॉब्लेम येईल, डॉलरची मागणी अजून वाढेल, रुपया आणखी कमजोर होऊ शकतो. यामुळे ऑइल, फ्यूल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इम्पोर्ट होणाऱ्या वस्तू आणखीन महाग होऊ शकतात. लक्ष देऊ नका. क्लिअर. आता म्हणूनच गव्हर्नमेंट सध्या आपल्याला सगळ्यांना आवाहन करतंय की फ्यूल सेव्हिंग सोबत गोल्ड इम्पोर्ट कमी करा. बरोबर. जेणेकरून देशाचा डॉलर रिझर्व्ह आणि इकॉनॉमी स्टेबल राहू शकते. बरोबर. पण रुपया अजून जर डॉलर समोर कमजोर जर झाला तर ह्याचा आणखीन इम्पॅक्ट येणाऱ्या काळामध्ये मार्केट्सवर किंवा इतर इकॉनॉमीवर आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर. कारण भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच्या कंडिशनला कमी होतंय, हे सगळं वाढतंय त्याच्यामुळे. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणजे वाले जे तुम्ही बघता ते पण भारतीय बाजारामधून लाखो रुपये काढून घेतात मागच्या कित्येक महिन्यांपासून. हे पण तुम्ही त्या डेटावर बघितलं असेल. आणि मित्रांनो, मिडल ईस्ट कॉन्फ्लिक्ट आणि ग्लोबल अनसर्टिनिटीमुळे तयार झालेलं हे संकट फक्त ऑइल पुरतच मर्यादित नाहीये, तर याचा परिणाम इकॉनॉमी, महागाई, व्यापार आणि आपल्या रोजच्या जीवनावर होणार आहे. बरोबर. आता एक प्रश्न सगळ्यांना पडू शकतो, ही परिस्थिती काही महिने अशीच राहिली तर फ्यूल प्राइजेस आणि महागाई यांच्या किमती वाढू शकतात का? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, किमती कधी वाढतील जर आपला वापर असा चालू राहिला तर. आपल्या सगळ्यांचं एक काम आहे, कोणाला काय वाटतंय काही नाही वाटत, पण जर आपल्याला पीएम आपले काही आवाहन करतायत, बरोबर आहे ना, तर आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की तिच्या काही गोष्टी सांगितल्या आपण सगळ्यांनी फॉलो केले पाहिजेत. प्रत्येकाने आपण जितकं शक्य आहे तेवढे फ्युल्स कमी वापरले पाहिजेत. बरोबर. गोल्ड गरज असेल तिथेच घ्या, गरज नसेल तर थांबा, वेट अँड वॉच करा. कारण हे याच्या आधी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, बऱ्याच वेळेला चर्चा झाली या गोष्टींची याच्यामध्ये. आता आपण काय चांगले काय वाईट याच्यापेक्षा ज्या गोष्टी सांगितल्यात, कारण आपली शेवटी इकॉनॉमी आहे आणि इकॉनॉमीचा आपण प्रत्येक जण पार्ट आहे. आणि हे जर ऑइल क्रायसिस वगैरे हे जर बाहेरच्या जगामध्ये चालू राहिले तर आज ना
ना उद्या इफेक्ट प्रत्येकाला बसणार आहे याच्यामध्ये, बरोबर. आपलं प्रत्येकाचं काम आहे की काटकसर करणे आणि जे काही गव्हर्नमेंट आपल्याला सांगते त्याला फॉलो करून पुढे जाणे. महत्वाची गोष्ट म्हणजे पॅनिक व्हायची गरज आहे का? अजिबात नाहीये. कारण अजून तरी कुठे काय तुम्हाला असं दिसतंय का गडबड गोंधळ नाही, आणि ते होणार नाहीये. कारण आपली इकॉनॉमी, आपलं गव्हर्नमेंट तेवढं स्ट्रॉंग आहे. फक्त आपल्याला त्या गोष्टींना प्रॉपर पद्धतीने फॉलो करत पुढे जायचंय. बाकी ह्याच्या रिगार्डिंग खूप सारे अपडेट्स येणाऱ्या काळामध्ये आम्ही घेऊन येत राहणार आहोत. त्यासाठी चॅनलला स्टे ट्यून राहा, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्हालाही वाटतंय की अरे आम्हालाही पर्सनल फायनान्स स्वतःचं सुधारायचंय, आम्हालाही नॉलेज घ्यायचंय, आम्हाला ती AI शिकायचंय, मार्केटमध्ये आलंय, बरोबर, आम्हाला इंट्राडे शिकायचंय, आम्हाला फ्युचर ऑप्शन मध्ये काहीतरी एक्सपर्टाईज करायचं, असं जे काही मनामध्ये प्रश्न असतात आता तुम्ही आमच्याकडे येऊन ऑफलाईन शिकू शकता. तर चला आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. भेटू याच्याच इंटरेस्टिंग व्हिडिओचं नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.